मराठा समाजाला महाराष्ट्रामध्ये 10% आरक्षण देण्यात आले. राज्यातील मागासवर्ग आयोगानं दिलेल्या अहवालाला मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली आहे. विशेष अधिवेशनाआधी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला मंजुरी दिली. एकनाथ शिंदे विधिमंडळात अधिवेशनात विधेयक सादर केले आहे. मागासवर्ग आयोगाच्या अहवालात मराठा समाजास मागास असल्याचंही म्हटले. 50% जास्त आरक्षण देण्याची आवश्यकता असलेल्या अपवादात्मक परिस्थितीच्या असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. नमस्कार, मी पूजा उचित, तुम्ही बघत आहात AI न्यूज. मागासवर्ग आयोगाचा नेमका अहवाल काय? मराठा समाज हा राज्यभरात 28% असल्याचं न्यायाधीश शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आढळून आले. सुमारे 52% आरक्षण असणाऱ्या मोठ्या संख्येतील जाती व गट आधीच राखीव प्रवर्गात आहेत. त्यामुळे आता राज्यातील 28% असलेल्या अशा मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गात ठेवणे पूर्णपणे असामान्य ठरेल, अशी माहिती की आयोगाने अहवालात सादर केली आहे. पण नेमकं मराठा आरक्षणाच्या विधेयकात काय आहे बघूया. भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 3 चा खंड 1 मध्ये निश्चित केलेल्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था व्यतिरिक्त व इतर शैक्षणिक संस्था तसेच खासगी शैक्षणिक संस्था मग त्या राज्याकडून अनुदान प्राप्त असो किंवा नसो त्यामधील प्रवेशाचे एकूण जागांचा 10% आणि राज्यांच्या नियंत्रणाखाली लोकसेवामधील व पदवीवरील सरळ सेवा भरतीचा एकूण नियुक्तींचा 10% इतके आरक्षण सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गासाठी स्वतंत्रपणे राखीव ठेवण्यात येईल. या अधिनियमाखाली सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाच्या आरक्षणाच्या प्रयोजनासाठी उन्नत व प्रगत गटाचे तत्व लागू असते आणि ज्या व्यक्ती उन्नत व प्रगत गटात मोडत नसतील अशा सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गातील व्यक्तींना केवळ या अधिनियमाखाली आरक्षण उपलब्ध असेल. मराठा समाज सामाजिक व शैक्षणिक ग्रुपच्या मागास वर्ग आणि भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 342 क अन्वय असा वर्ग म्हणून निर्देशित करण्यात यावा आणि संविधानाच्या अनुच्छेद 15(4) व 15(5) व अनुच्छेद 16(6) अन्वय त्या प्रवर्गासाठी आरक्षण देण्यात यावे. शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामधील आरक्षणात लोकसेवा व पदे यामधील आरक्षणातून मराठा समाजातील 50% पेक्षा अधिक मर्यादित आरक्षण देण्यास प्राधिकरण देणारी आयोगाने नमूद केले. मराठा समाज लोकसेवामध्ये 10% आरक्षण आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामध्ये 10% आरक्षण देणे आवश्यक आहे. विधेयकात नेमकं काय आहे आणि राज्य सरकारने अनुमान आणि निष्कर्ष कसा काढलाय बघूया. महाराष्ट्र शासनाने आयोगाच्या अहवाल, निष्कर्ष, अनुमाने व शिफारशी काळजीपूर्वकपणे विचारात घेतले आहे आणि त्या स्वीकारला आहे. मराठा समाजाशी संबंधित असलेल्या अहवालातील विविध पैलू, त्यात दिलेल्या अनुवादित, परिणामकारक व समाजकालीन आधार सामग्री, तथ्ये, सांख्यिकी याबाबत आयोगाने केलेल्या सर्वकष अभ्यासक्रमे आधारे शासनाने असे मत आहे. मराठा समाज सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग आहे आणि भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 342 क 3 अन्वय असे म्हणून विधिनिश्चित करण्यात यावा आणि संविधानाच्या अनुच्छेद 15(4), 15(5) व अनुच्छेद 16(4) अन्वय वर्गासाठी आरक्षण देण्यात यावे. तसेच शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामधील आरक्षणात आणि लोकसेवा पदे यामधील आरक्षणाचा मराठा समाजाला 50% पेक्षा अधिक मर्यादित आरक्षण देण्यास प्राधिकरण देणाऱ्या आयोगाने नमूद केलेले अपवादात्मक परिस्थिती व असुधारणा अस्तित्वात आहे. म्हणून वरील वस्तुस्थिती विचारात घेता महाराष्ट्र राज्याच्या संबंधात मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग म्हणून विधिनिश्चित करण्यासाठी आणि अशा सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाच्या उन्नतीसाठी त्यांना राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी जागांच्या आरक्षणाकरिता आणि राज्याच्या नियंत्रणाखाली सेवा व पदे यामधील
नियमासाठी, पदाच्या आरक्षणासाठी आणि तत्वसंबंधित किंवा तत्वनिष्ठ बाबीकरिता नवीन कायदा अधिनियमे करणे इतके असे महाराष्ट्र शासनाला वाटत आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बघत रहा AI न्यूज.